मोरया 11 शिराळे वारून आयोजित कैलासवासी सूरज यांच्या स्मरणात कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025 आणि आयोजित कमिटीची टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। ओपनिंगचे दोन्ही फलंदाज पाहतोय आपण, रुपेश आणि सचिन। गोलंदाजी मार्क वरती अभि। गोलंदाजी मार्क वरती आपण विकास पाहतोय आणि स्ट्राइकला रुपेश आणि नॉन स्ट्राइकला अभि। पहिला चेंडू यावेळेस क्लोर टप्प्याचा चेंडू आणि बॅटची एज लागते, त्यानंतर पायावरती आदळतोय परंतु एक धाव घेतली जाते। धाव संख्येचा श्री गणेश होतोय। रुपेश ऑफ द मार्क, पहिली धाव त्याच्या बॅट मधून येते। धाव संख्या पोहोचली आहे 1 या कडेवरती। धाव संख्येचा केला जातोय श्री गणेशा मुटकलवाडी संघ, ज्यांनी टॉस जिंकला आणि त्यानंतर गोलंदाजीचा निर्णय निवडला। यावेळेस लोअर चेंडू शेवटच्या क्षणाला गती काढून घेतली होती आणि अधोगती होते या ठिकाणी डगआउट दुसऱ्या चेंडूवरती। चला स्पीडअप घ्यायचंय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या त्याचबरोबर इथे आपण एक सत्कार घेतला होता। मान्य श्री चंद्रकांत पाटील साहेब यांचा सत्कार विकासजी पाटील साहेब यांच्या हस्ते आपण इथे घेतोय। विकासजी मालुसरे साहेब यांच्या हस्ते आपण घेतोय। चला तर तिसरा चेंडू असेल। यावेळेस फुलरिंगचा चेंडू अगदी ज्युसी फुलला होता परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही। सागरला पहिली धाव पूर्ण केली, थोडंसं पम्बलिंग, दुसरीचा प्रयत्न आणि ती देखील पूर्ण केली जाते। जर्सी नंबर 2330, व्हॉट अ स्ट्रॉंग नंबर, जबरदस्त जर्सी नंबर सिलेक्ट केला आहे। मला वाटतं त्यांच्या बाईकचा नंबर असणार आहे 2330। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। 3 धावा स्कोरवरती असताना 1 विकेटचा पतंग झाला आहे। वॉटो बॉल कानाजवळून गेला आहे, कानाजवळून गेला आहे। 1 बाउन्सचा इशारा दाद मागितले आहे, पेटाळले आहे कारण की बॉल त्या पद्धतीचा सुरेख होता। चांगला चेंडू विकासांच्या मार्फत यावेळेस हाताळला गेला आहे। सागरला काहीच समजलं नाहीये, काहीच उमजलं नाहीये। यावेळेस फुलरेंचा पुन्हा एकदा चेंडू, यावेळेस मात्र इथं फसगत होते की काय। यस, विकेटचा पतन। सागर बॅक टू दी डगआउट। एक महत्वाचा आणि मोठा फलंदाज बाद होताना मोरया 11 संघाचा खेळाडू बाद होताना पाहतोय आपण। धाव संख्येची गाडी मेंटेटरी पॉवर प्ले मध्ये आपण मोठी बनवायची असते परंतु इथे या गाडीला जी ब्रेक लावला आहे म्हणजे विकास यांनी सुंदर षटक आतापर्यंत हाताळला आहे। 5 चेंडू 1 गडी बाद आणि 3 धावा खर्च। हा उमदा गोलंदाज आहे मुटकलवाडी संघाचा। सातत्याने ही कामगिरी त्याने करत राहिली आहे आपल्या संघासाठी। चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचा आहे। आजच्या सत्रामध्ये आपण हा डी ग्रुप मधला शेवटचा सामना खेळतोय, पाहतोय, जपतोय हा क्रिकेटचा महारणसंग्राम आणि या रणसंग्रामासाठी चमचमती ट्रॉफी कोण घेऊन जाणार आहे ते पाहायचं आहे। यावेळेस पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत वाढ होणार आहे। यावेळेस स्कोरबोर्डवरती 4 धावा पाहतोय परंतु यष्टी रक्षकाचं चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं कारण की जर हा चेंडू मिस झाला असता तर एक अवांतरित धाव अजून वाढली असती परंतु चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला यष्ट्यांच्या मागे। यष्टी रक्षक देखील सज्ज आहे। शेवटचा चेंडू असेल, काय असेल विचार विकास यांच्या मनात। यावेळेस सुंदर फटका पाहायला मिळतोय परंतु पुन्हा एकदा फेकी चांगली असती तर यस, बॅक टू बॅक तिसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात धावचित होतोय। यावेळेस महत्वाचा फलंदाज बॅक टू द डगआउट। पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय 3 विकेट आणि 4 धावा स्कोरबोर्डवरती। मोरया 11 संघाचा कुठेतरी कोलॅप्स होताना पाहतोय, अगदी पत्त्याच्या घरामध्ये विकेटचं पतन होताना पाहतोय।
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, परंतु इथे ही धाव घेणं गरजेचं का होतं याचा विचार अभि जाताना करतील, कारण की आपण खूप पुढे खेळू शकला असता. अजून 18 चेंडूचा खेळ बाकी असताना आपण धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत आहे. चला तर यानंतर आता क्षेत्ररक्षक खुलणार आहे. ओंजळीतील फुलं आता पसरणार आहेत, कारण की क्षेत्ररक्षक तटरक्षकाची भूमिका घेणार आहेत. आपण पाहायला गेले तर एक लॉंग ऑफ, एक मिड ऑफ ठेवलेला आहे, डीप कव्हर, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग आणि एक काउ कॉर्नर ठेवला आहे. म्हणजे साहजिक अशी गोलंदाजी पाहावी लागेल, परंतु बॅटरची काय विचार असतील, काय मनीषा असेल, धावसंख्येवरती जो अंकुश लावला आहे त्या अंकुशला कुठेतरी असेल ते पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे पंच. या सुंदर पटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला आहे. वॉटो एफर्ट, एक हात पुढे केला होता परंतु या हातामध्ये चेंडू लागला नाही, परंतु संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. जर्सी नंबर 2330 स्वतःच्या बाईकचा नंबर आहे, जर्सी नंबरवरती गाडीवरती प्रेम आहे आणि गाडी धावताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. कित्येक वेळा क्षेत्ररक्षण त्यांनी आपल्या संघासाठी चांगले केले. मॅन फ्रॉम मुटकलवाडी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिला चेंडू हाताळला आहे, 2 धावा आलेल्या आहेत, धावसंख्या पाहतोय 6 आकड्यावरती. यावेळेस खराब चेंडू हाताळला आहे. फ्रीडचा इशारा, अंपायरचा एस, गर 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 फिरते गिरके, कारण की आता वाजणार आहे चक्री. या सुंदर चेंडू पाहिला, अगदी पायाजवळ फेकला गेला आहे, चांगला पुरेपूर फायदा घेता आला नाही. फ्रीडचा चेंडू होता, 1 धाव इथे प्राप्त होते आणि धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत. 3 विकेट आपण पाहतोय श्री सर. नक्कीच 3 विकेट झाली आहेत. 1.2 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 8 वरती आपण पाहतोय. क्रिकेटचा महारणसंग्राम, इथे चांगला चेंडू मात्र पुन्हा एकदा बीमर टन टन वाजतोय, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल, पंचांचा येतोय कॉल. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. आता मात्र फ्री हिटचा चेंडू, फ्री हिट वरती कशा प्रकारे मारा असेल. 1.2 चेंडू झाले, धावसंख्या धावपलकावरती 9. गोलंदाज आहे तयार, कशा प्रकारे मारा करेल गोलंदाज यावेळी आपण पाहतोय. प्रीहिटचा चेंडू, पंतांचं बोट गरगर फिरतंय, 2 धावा आताच्या चेंडूवरती आलेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे हर्षद. प्रीहिटचा चेंडू कशा प्रकारे मारा करेल. भन्नाट वेग होता, फक्त दिशा दिली आहे. चूज गॅप शोधून काढला. व्हॅकंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, एक सिंगल, एकीत रूपांतर, दुसऱ्या 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केले जाते. धावसंख्या धावपलकावरती 11 या आकड्यावरती येऊन पोहोचली गेली आहे. भव्यदिव्य स्पर्धा, रणधुमाळी, रणसंग्राम. आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. गोलंदाजाने चुकी केली होती, फ्री हिट दिला होता, परंतु श्री सर पाहिले गेले तर त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय सूरज यांना आणि हर्षद यांना. धावसंख्या आता मात्र 13 आकड्यावरती आहे. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला, निघून चाला एसटी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये, झोळीमध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉल, विन दी गेंद. डॉट बॉल चोल सांगता पुनश्च एकदा गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू, इथे मात्र पहा पुनश्च एकदा अचूक टप्प्याचा भेदक मारा आणि पंचांचा विचारा येतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होत आहे कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती संख्या प्रथम फलंदाजी करत असताना मोरया 11 चिराळे वारुण या संघाची धावसंख्या 13 वरती. 3 गडी बाद झाली आहेत, 2 षटक कंप्लीट झाले. स्वप्नीलचे अत्यंत दर्जेदार षटक आपण पाहिलं. आता मात्र तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. आता मात्र फलंदाजांना हात खोलावे लागतील, कारण जर मॅच मध्ये आणि या टुर्नामेंट मध्ये आपल्याला जर थांबायचं असेल
तर आता धावा बनवणं गरजेचं आहे. धावा बनवावे लागतील. धावांसाठी आता तुम्हाला धावाधाव करावी लागेल आणि दरम्यान स्पीडअप देखील घेणं गरजेचं आहे, कारण सूर्य मावळतीच्या दिशेला चाललाय. चला दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. हर्षद आणि सूरज ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. एकदा गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी संदीप यांना आपण पाहतोय. या वेळेला थोडी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मात्र त्याच्या पुढे चेंडू बाउन्स होतोय. दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा 2 धावा धावून घेतल्यात आणि पुन्हा 2 धावांनी धावफलक आता मात्र पुढे सरकलं जाईल. 2-2 ने जरी धावसंख्या बनल्या तरी खूप गरजेचं आहे. धावा बनणं गरजेचं आहे. धावफलकाला स्टॉप लावणं चुकीचं आहे. धावफलक सुरू ठेवणं गरजेचं आहे. इथे देखील आडव्या बॅटरीने फटका भन्नाट सजवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय. 2 धावा. पुन्हा एकदा पहा. पुन्हा एकदा 2 धावा. म्हणजे 2 धावांनी धावफलक कंटिन्यू सुरू राहिले. कंटिन्यू धावफलक हालतय डुलतय. धावफलक 17 असं आता बोलतोय. 17 वरती धावफलक आलाय. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 17 वरती 3 विकेट माघारी परतलेत. आता मात्र हर्षद स्ट्राइक एंड वरती मोठा फटका त्याच्या बॅट मधून येण्याच्या शोधात आहे. मात्र मोठा फटका खेळत असताना मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये. पकडलीय झेल. उडवलाय. फलंदाजाचा खेळ. धावसंख्या पाहतोय आपण 17 आकड्यावरती. 4 गडी बाद झाले आहेत. मोर्या 11 संघाचा आपण हे कोलॅप्स पाहतोय. विकेटचं पतंग सातत्याने होते, परंतु कॅप्टन स्वतः आता ही जिम्मेदारी कशी पुढे घेऊन जातील. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 17 आकड्यावरती आणि कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 4 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत. या ठिकाणी मान्य आदरणीय अजितजी पाटील ठाणे शहर पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे की सर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजितजी पाटील. आतापर्यंत पाहतोय आपण हे चांगलं षटक हाताळताना गोलंदाज संदीप यांना. यावेळेस पुन्हा एकदा यष्टी रक्षक आहे तिथे आणि कॅच कुठेतरी ड्रॉप होते आणि एक धाव देखील इथे बॅकवर्ड रिजन मध्ये जाताना 1 डीच्या स्वरूपात प्राप्त होते. म्हणजे धावसंख्या या एकाच्या मदतीने 18 आकड्यावरती पोहोचणार आहे. रिप्ले मध्ये पाहतोय हलकासा झेल होता, परंतु कुठेतरी ड्रॉप होतोय. नक्की झेल ड्रॉप होतोय. थोडं थांबले. फलंदाज तयार नव्हते यावेळेस. ओके चला तर स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 18 वरती. गोलंदाज अचूक टप्प्याचा भेदक मारा करतोय. आतापर्यंत 5 धावा दिलेत. 1 विकेट घेतले. या वेळेला बॅकफुट वरती गेले. जागा बनवून खेळलाय. इथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्शन करतोय, गॅदर करतोय, फेक करतोय आणि धावसंख्या 20 वरती जाते. 2 धावा येत आहेत. ज्या पद्धतीने कॅप्टन आतमध्ये आले आहेत त्या पद्धतीने त्याने पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल सोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेस मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे दे के बडे बडे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आता जसा जसा शेवटचं षटक जवळ येत आहे, जसा जसा चेंडू कमी राहत आहेत, तसे तसे आता मात्र मोठे हात खोलतोय. तसे तसे आता मात्र मोठे फटके खेळतोय. अप्रतिम फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून. सूरजच्या बॅट मधून सूर्याकडे चेंडू आता पाठवतोय. मावळतीचा सूर्य आता खाली आलाय. सूर्य जसा खाली येतोय तसा आता सूरज मात्र हात खोलतोय. फटके चांगले सजवतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रण आणि टप्प्यावरती 6 धावांचं आमंत्रण गोलंदाजाला देतोय. धावसंख्या 26 वरती पोहोचले. 3 षटक झालेत कंप्लीट. शेवटचं षटक हाणामारचं षटक. महत्वपूर्ण षटक हाताळतोय दीपक. गोलंदाजी मार्क कडून मुटकलवाडी या संघाकडून चिराळे वारून फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. थोडासा बॅट पॅन्टला बॉल पायाला ब्रश होऊन गेलाय. दोन्ही पायाच्या मधून निघून गेलाय. चांगला चेंडू यावेळेस हाताळलाय. बॅकिंग करतोय कारण की पहिल्या चेंडूवर ते षटकार आला. त्यानंतर पहिला चेंडू डॉट टाकतोय आपल्या गोलंदाजीमध्ये दीपक वरती लक्ष असेल. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले आहे. डान्सिंग अँड क्लासिंग ह्यूज हिट. दॅट मॅसिव्ह आउट ऑफ द पार्क into the fans. Big hit. षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. कमबॅक करताना आपण पाहतोय मोर्या 11 संघ शेवटच्या 2 षटकामध्ये कमबॅक केला आहे या संघाने.
कारण की पहिली 2 षटकं मुटकलवाडी संघाचा दबदबा होता, परंतु त्यानंतर मोरया 11 संघाचे हे 2 धुरंधर 72. हे नुसते धुरंधर नाहीये तर हे रणधुरंधर आहेत. ही चांगली फटकेबाजी सजवत आहेत मैदानाच्या आतमध्ये, अचूक टप्पा ठेवतायत, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतायत. तुम्हाला आम्ही दिले, तुम्ही आम्हाला देताय. पहा मैदानाच्या आतमध्ये तो मैमे या ठिकाणी घडलाय. पहा काय बिघडतंय या वेळेला. ओ माय गॉड. नजर हटी, दुर्घटना घटी, दुर्घटना घटले. फलंदाज धावचित होतोय. सचिन आता रनआउट झाले. सचिनची जागा भरून काढण्यासाठी विकास मैदानाच्या आतमध्ये 3.3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 34 वरती पोहोचले. कंटिन्यू रन रेटचा जर विचार केला तर 9.71च्या सरासरीने धावा बनवतायत. असा जर धावफलक चालू राहिला तर 37 पर्यंत पोहोचतील. जर इथे मात्र आता 3 चेंडूमध्ये 2 तरी कमीत कमी मोठे फटके आले तर 45 प्लस धावू शकतील. म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्या होईल, एक फायटिंग कोर्स उभा राहील. चला स्पीडअप घ्यायचंय. आपण पाहिले गेले तर श्री सर या 5 विकेट मधील 4 विकेट तर रनआउटच्या स्वरूपात आलेले आहेत. हे खूप धोकादायक असेल. म्हणजे आत्महत्या झाली मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला मोरया 11 या संघाकडून, परंतु बॅटिंगने कमबॅक केला आहे. यावेळेस उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे नो मॅन्स लँड मध्ये. 3 जण आले, थांबवलं गेलं आहे, परंतु कॅच कुठे ड्रॉप होते. एपट राहिला होता परंतु कॅच ड्रॉप होते. यावेळेस 2 धावा चुरशीने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. धावसंख्या 36 झाली आहे. 5 विकेट 36 वरती आलेत. 3.4 चेंडूचा खेळ. 5वा चेंडू या वेळेला अलॉंग द ग्राउंड चेंडू डीप मध्ये डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय की काय? तिसरीचा देखील प्रयत्न केला आणि तो ह्या ठिकाणी होत आहे. आणि पहा पुन्हा एकदा 4थी देखील धाव. म्हणजे मी नाही थांबणार, मी मारणार ताव आणि वाढवणार माझ्या संघाचा भाव. आणि इथे वाढवलाय भाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. इकडे गडबड झाली परंतु विकेटवरती आम्ही गडबड होऊन देणार नाहीये. धावसंख्या पोहोचल्या 40 आकड्यावरती. मॅच होते कुठे आणि मॅच आता आले कुठे? श्री सर कमबॅक केलाय मोरया 11 या संघाने. चला स्पीडअप घ्यायचंय. आता शेवटचा चेंडू असेल, महत्वाचा चेंडू असेल. काय रणनीती आखली असेल दोघांनी. यावेळेस सुंदर पटका मारलाय कव्हरच्या डोक्यावरून. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना टप्पा टप्पा कार्पेटला अगदी समांतर असा चेंडू निघून जातोय. तिसरीचा प्रयत्न अगोदरच क्रीज सोडली आहे. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय, पण चांगली फटकेबाजी आपण पाहिली सूरज यांची. धावसंख्या पोहोचली आहे 42. 43चं टार्गेट असेल. चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅकफुटला गेले होते, परंतु त्यानंतर 2 ओव्हरमध्ये कमबॅक करता आपण पाहतोय टीम मोरया 11 या संघाला. एक फायटिंग टोटल त्यांनी उभी केलेली आहे. चला लगेच तर मोरया 11 टीम लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्यानंतर आपले हे दोन्ही ह्या मॅच गट खुले होणार आहेत. त्यामुळे या गटामध्ये कोणते गाडी धावणार आहे ते पाहावं लागणार आहे. डी गटातील शेवटची मॅच. प्रथम फलंदाजी करत असताना टीम मोरया 11 चिराळे वारुण या संघानं धावसंख्या 42 बनवले. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असेल. कॉल दिला जातो टॉस साठी. लगेचच यायचं आहे. टीम खेडे आणि टीम कारंडेवाडी 3 षटकांचा सामना होईल. दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. टीम खेडे आणि कारंडेवाडी दोन्ही कॅप्टन बोथ कॅप्टन्स यायचं टॉस का बॉस मध्ये. टीम खेडे आणि कारंडेवाडी टीम खेडे टीम कारंडेवाडी दोन्ही कर्णधार टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. मेगा फायनलचा आजचा दिवस आणि मेगा फायनल मध्ये रंगतदार लढती आपण पाहतोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूया. चला क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. आयोजन कमिटी मोरया 11 चिराळे वारुण आणि
ओपनिंगची पेअर देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची टीम मुटकलवाडी. कॉल दिला जातोय खेडे आणि कारंडेवाडी दोन्ही टीम कर्णधार टॉससाठी लगेचच यायचं आहे. सहा मैदानाच्या आतमध्ये समीकरण बनवलं आहे 24 चेंडू 43 धावांचा. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. फायटिंग टोटल उभी केली आहे मोरया 11 या संघाने. आयोजित कमिटी आहे चीच टीम आहे परंतु चांगले खेळ. 4 दिवस तर सातत्याने इकडे काम करतात पण 15 दिवस झालं त्यांचं या कार्यक्रमावरती लक्ष आहे परंतु त्यातून देखील एवढा सुंदर असा त्यांनी आपला खेळ दाखवला आणि त्याचंच आपण एक त्यांना बक्षीस म्हणजे 42 धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय. टीम खेड्याचे कॅप्टन आले आहेत कारंडेवाडीचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. टीम खेड्याचे कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी या ठिकाणी लगेच यायचं आहे. पंच बॅट्समन आतमध्ये पाठवायचे आहे. लास्ट कॉल असेल मुटकलवाडी. स्पीडअप घेऊया मित्रांनो. टीम मुटकलवाडी हा लास्ट कॉल दिला जाईल आणि नंतर पॅनलाइज केलं जाईल. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मोरया 11. माननीय आदरणीय नितीनजी करुंगलीकर आणि सुनीलजी करुंगलीकर यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूया. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टीम मुटकलवाडी या संघाकडून मोरया 11 क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय. दोन्ही कर्णधार टॉससाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. अजितजी पाटील ठाणे शहर पोलीस यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. विनंती असेल अजित सरांना की आपण टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. चला तर स्पीडअप घ्यायचं आहे. टीम दोन्ही संघ शेवटचे मॅच आपण खेळतोय. पाहिलं गेलं तर 42 धावांचं लक्ष उभं केलं होतं आणि त्यानंतर 43 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. अजितजी पाटील ठाणे शहर पोलीस यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. कॉल कोणाचा असेल? अजितजी पाटील एका साईडला, दुसऱ्या साईडला टीम करंडेवाडी कर्णधार, एका साईडला खेडेचे कर्णधार. नाणेफेक होते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 42 धावांचं लक्ष. टाइम ऑन, मॅच ऑन, गेम ऑन. यस, करंडेवाडी संघ नाणेफेक जिंकले आणि करंडेवाडी आपण आपला निर्णय पोहोचवायचा आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलेला. चला, थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. वेळ कमी राहिला आहे आणि कमी वेळेमध्ये आता आपल्याला जास्त सामने खेळायचे आहेत. स्पीडअप घेऊयात. एक बॉल झाला. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू. यावेळेस वेग आहे परंतु वेगाला दिशा नाहीये. स्कोरबोर्डचा श्री गणेशा होतोय. एक धाव गोलंदाजी मार्कवरती लागते. विकास यांना जो फेस करतायत ते देखील विकासच आहे. यावेळेस सुंदर बटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चालला आहे. टप्पा टप्पा क्षेत्ररक्षकाला स्टेज असेल परंतु कलेक्ट कॅरी केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचली आहे दुसऱ्या चेंडू नंतर 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघासाठी मोरया 11, कारण की एक चांगले टार्गेट सेट करण्यात त्यांना यश प्राप्त झालं आहे. परंतु डिपेंड करणं गरजेचं आहे. तुम्ही डिपेंड कोणत्या पद्धतीने करतायत, कारण की हे दोन्ही बॅटर विशाल आणि एका बाजूला विकास. यावेळेस हलकासा पुश केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये कॅरी केलं जातं. फेकी थोडीशी लेट पण थेट होती परंतु 1 धाव प्राप्त केली जाते. एक चुरशीची धाव इथे प्राप्त केली. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. चांगली सुरुवात करून दिली आहे आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये विकास यांनी. नक्कीच विकास यांनी चांगली सुरुवात करून दिली. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केले. 43 धावांचा पाठलाग करत असताना मुटकलवाडी संघाला सहज सोप्यारित्या यश मिळवून देणार नाहीयेत.
त्याचबरोबर इथे भगवान मालुसरे साहेब यांचं देखील इथे आगमन झालं आहे. पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. यावेळेस सुंदर फटका पाहतोय परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे प्राप्त केली जाते. एक धाव भेटते इथे डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत. नक्कीच चांगली सुरुवात झाली. धावसंख्या झाली 5. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पहिल्या मिनिटे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय. विकास यांची फलंदाज विशाल आहे. विशालच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र चांगल्या रीतीने धावत होता क्षेत्ररक्षक. आणि इथे काय घडलंय की बिघडलंय आता पंचांचा डिसिजन काय असेल. याच पंच आलेत ANP लाईव्ह यांच्याकडे. आता मात्र ANP लाईव्ह टेक्निकल टीम व्यस्त असेल. टिक 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 घड्याळाची सुरू आहे आणि काळजाचा ठोका मात्र आता चुकलाय फलंदाजाचा. पोहोचलाय की नाही पोहोचलेला, पोहोचलाय की नाही पोहोचलेला. सेफ आहे, सेफ आहे, पोचलेला आहे. चांगले धावले दोघे आपल्या संघासाठी आणि रनांची ही गाडी चालू केली आहे. आदरणीय भगवानजी मालुसरे यांचा शुभ सन्मान सत्कार भरतजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. प्लीज सर आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आपला शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात येतोय. भगवानजी मालुसरे साहेब यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळालं विकास यांचं. यावेळेस पुन्हा एकदा पायाजवळ आणि दांडी 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 गोल. मागचं दार उघडं होतं. भन्नाट वेग होता आणि वेल स्ट्रीम्यू दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार केला जातोय. पाटील साहेबांना या ठिकाणी मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. प्लीज सर आपण आलात या स्पर्धेला शोभा आली, आपण आलात या व्यासपीठाला शोभा आली. आपल्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागले. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपल्या नेत्रदीप दृष्टीमधून या सामन्याचं आपण चित्रीकरण आपल्या डोळ्यांच्या आतमध्ये साठवून ठेवायचं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बनलं आहे श्री सर, कारण की शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाले. फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे आपल्या संघासाठी विकास यांनी. आणि आपण पाहिलं गेलं तर 8 धावा स्कोर बोर्डवरती लागले आहेत. 18 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आहे. मॅच बनली आहे, मॅच ऑन आहे, मॅच रंगली आहे. मोर्या 11 आणि मोटकलवाडी एका बाजूला फाईट करतायत तर दुसऱ्या बाजूला फायटर आहेत. दर्जेदारी स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. एक षटक झालंय. धावसंख्या 8 वरती एक विकेट मागे परतले गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र आपण पाहतोय विकासची जागा भरून काढण्यासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी अभि विकासने जी विकेट घेतली त्या विकेटसाठी मुंबई पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून माननीय आदरणीय बाबासुराजू पाटील यांच्याकडून 500 रुपये रोख कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अभि यावेळेला आहे. चांगला फटका सदवला आहे. थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक एक सिंगल आले. एका सिंगलने मात्र फारसा फरक पडणार नाही. एक सिंगल येते नक्कीच, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडू कॅरी होणार नाही त्याला समजलं, त्यावेळेस त्याने जागेवरच थांबला आणि 1 बॉल चेंडू कलेक्ट केला आणि लगेचच फेकी केली. धावसंख्या पोहोचली 9 आकड्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मोर्या 11 या संघाकडून. आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे, परंतु या सुरुवातीला हे दोन्ही फलंदाज कसे मात करतील, कारण की मॅच ऑन झाले. 17 चेंडू 34 धावा म्हणजे सरासरी 12. यावेळेस वेग आहे. बंडाळ वेग फ्लिक केला आहे अगदी मनगडच्या साह्याने. सागर आहे त्या ठिकाणी, परंतु बॅकअप ठेवला होता. दुसरीचा प्रयत्न देखील केला जाईल का? एस
एकच धाव इथे प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला नाही. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावरती. गोलंदाजीची एक चांगली सुरेख कामगिरी आपण अभि मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय 10 आणि एक गडी बाद झाला आहे टीम मुटकलवाडी या संघाचा. यावेळेस हलकीशी इनर एज लागली होती. चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये जाताना एक धाव चिकी सिंगल इथे कंप्लीट केली जाते. आता मात्र धावसंख्या 11 वरती 11. या ठिकाणी माननीय आदरणीय सुधीरजी मालुसरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. अभि पुनश्च एकदा तयार आहे. यावेळेला वेग होता परंतु वेगाला नाहीये दिशा. आता मात्र व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या मार्गस्थ होते 12 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या मार्गस्थ होते परंतु 15 चेंडू 31 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल ते पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस पण लक्ष असेल. येस, बॉल ज्या पद्धतीने हाताळला त्यावेळेस बीमार काढला आणि याच्यावरती खराब चेंडूवरती षटकार येतोय. मॅचला आता टर्निंग पॉइंट मिळाला आहे. यावेळेस 7 धावा भेटतात आणि फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय श्री सर. 19 धावा स्कोरबोर्ड वरती बीमर हाताळला आणि त्यानंतर फ्री हिटचा डिसिजन देखील. नक्कीच आता भोंगा वाजतोय. गोलंदाज चूक करतोय. ही चूक आपल्याला खूप महागात पडेल कारण एका चुकीची किंमत आपल्याला मैदानामध्ये सातत्यानं मोजावी लागते. आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं ज्या वेळेला भगवान खेळत होते त्यावेळी देखील असाच चेंडू आला होता. यावेळेला फ्री हिटचा चेंडू हवेमध्ये इन द एअर. फिल्डर कमिंग रनिंग टेकन आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता आणि इथे धावचित होऊ शकला असता मात्र गोलंदाजाला हातामध्ये चेंडू पकडून यष्ट्यान उद्ध्वस्त करता आलेले नाहीयेत. तोपर्यंत फलंदाज पोहोचला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, ज्या वेळेला आपण मोठी स्पर्धा खेळत असतो त्या वेळेला आपल्याला आपल्या चुकांवरती नियंत्रण ठेवावं लागतं. त्या वेळेला आपण आपलं सर्वस्व पणाला लावून खेळायचं असतं आणि मैदानामध्ये जो आपलं सर्वस्व पणाला लावतो तो विजयापर्यंत पोहोचतो. इथे मात्र गोलंदाज थोडासा कमी राहिलाय आणि फलंदाजाला सर्वस्व पणाला लावण्यासाठी त्याची साथ थोडीशी राहिली. फलंदाज पोचला गेला. 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 21 वरती पोहोचले. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. विचार करतोय आता चेंडू कशा प्रकारे फेकायचा, आता काय करायचं. यावेळेस पुन्हा एकदा कॅच इट कॉल. कॅच पकडली जाते परंतु अंपायर लक्ष असेल नो बॉल काढला आहे. हा देखील हा देखील नो बॉल. कॅच पकडला होता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय चूक. क्षेत्ररक्षकानं पकडली होती झेल. गोलंदाजाची चुकी. आता मात्र कर्णधाराची वाढते डोके दुखी. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला आपण मोठ्या स्पर्धा खेळत असतात त्या वेळेला आपल्याला चुकांवरती नियंत्रण ठेवावं लागतं. डॉट बॉल आपल्याला फेकी करावे लागतात परंतु गोलंदाज वारंवार करतोय चूक. एक चूक आपल्याला खूप महागात पडेल आणि एका चुकीची किंमत मात्र तुम्हाला मोजावी लागेल. स्पीडअप देखील घेणं गरजेचं आहे. टीम शिराळे वारून आयोजन कमिटीला विनंती आहे आपण स्पीडअप घेऊयात मित्रांनो. पंचांचा निर्णय मान्य करूया आणि आपण स्पीडअप घेऊया कारण अजून आपल्याला खूप स्पर्धा खेळायच्या आहेत. अजून आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. धावसंख्या पोहोचल्या 23 या आकड्यावरती. 1 विकेटचा पतंग झालाय. कमबॅक केलाय मुटकलवाड्या संघाने या षटकामध्ये कारण की बॅक टू बॅक 2 बीमर आणि 1 हिट आला त्याच्यावरती. त्यामुळे स्कोर जो कुठे 10 आकड्यावरती थांबला होता. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे नामवंत समालोचक दत्ता डीडी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. धावसंख्या पोहोचले 23. आता मात्र 14 चेंडू 20 धावांची गरज असणार आहे. धावसंख्या झाली 23 आणि आता 14 चेंडू 20 धावा. 14 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र वाह 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 हो गया ड्रामा. मैदान के अंदर फलंदाज ने किया हंगामा. गेंद तारामंडल में मैदान झूमा. बल्ला घूमा. गेंद तारामंडल में सीधा 6 रन. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी स्लॉक स्वीप खेळला होता
आणि मिड विकेटची बाउंड्री सहजरित्या क्लिअर केली जाते. व्हॉट अ एफर्ट आणि व्हॉट अ स्ट्रॉंग हिट. धावसंख्या पोहोचल्या 29 या आकड्यावरती. एक गडी बाद असताना या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये दत्ता सर यांचं आगमन होतंय आणि यावेळेला मंचाला मानवंदना देणारा फटका आणि मान्यवरांना लागतोय चेंडूचा झटका. येतोय वन बाउन्स सिंगल साठी इशारा. नक्कीच धावसंख्या या षटकारानंतर पोहोचते 30 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली होती सुरुवातीला, परंतु कुठेतरी बॅकफुटला जाताना आपण संघ पाहतोय. आता मात्र 12 चेंडू 13 धावांची गरज असणाऱ्या मुटकलवाडी संघासाठी. त्याचबरोबर मालगाव टीम या आयोजित स्पर्धेमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. चाळ मैदानाच्या आतमध्ये टीम मालगाव आपला देखील खेळ चांगला होता मित्रांनो. आपण थोडेसे कमी पडलात. हार्ड लक बॅड लक टीम मालगाव. पुढच्या टुर्नामेंट मध्ये येताना आता ज्या चुका केल्यात त्या चुका भरून काढूया आणि पुढच्या टुर्नामेंट मध्ये विजयाचा जयघोष आपण करूया. थँक्यू सो मच टीम मालगाव. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू टीम. कभी धूप कभी छाव आणि आता छाव आली आहे बिल्डिंगची मैदानाच्या आतमध्ये. सचिन दादाच्या गोलंदाजी मार्कवर असताना फ्लिक केलाय चेंडूला. अगदी मनगटाच्या साह्याने दिशा मात्र दिली आहे आणि एक धावेची आशा घेऊन आला आहे. आता मॅच समांतर आहे यावेळेस श्रीसर. 31 आपण स्कोरबोर्डवरती पाहतोय आणि धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 12 धावा. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना आता मात्र सचिन कोणता चेंडू हाताळतोय, काय करेल, चित्र विचित्र करेल का. इथे फलंदाज करतोय ड्रामा आणि इथे मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये उडता पंची आपण पाहतोय. एक्सलंट एफर्ट ऑफ द मिड विकेट बाउंड्री. काय एफर्ट राहिलाय फलंदाज. अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. व्हॉट अ कॅच यार. सुंदर आपण पाहिलं गेलं तर 2 दिवसाच्या सत्रामधील हा सुंदर कॅच आपण पाहिला गेला. आपण गावी असता तर आपल्याला स्टेटस सापडत नव्हता. स्टेटस बनवावा लागतो. अभिने आज स्टेटस बनवला. आज आपण पाहिलं तर संध्याकाळी याचा स्क्रीन रेकॉर्ड केला जाईल आणि आज शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींच्या स्टेटस वरती अभि दिसेल. कारण काय झेल पकडलाय बाउंड्री वरती. एक्सिलेंट एफर्ट ऑन बाउंड्री. काय कॅच पकडली आहे अभियाने. मी बोललो होतो अभी तो ट्रेलर है, पिक्चर अजून बाकी आहे. अजून काही पाहायला भेटेल का. कारण की मॅच रंगली आहे. आपण पाहतोय, खेळतोय, जपतोय. कैलासवाजी सूरज स्मृती चषक 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम. यावेळी आडव्या बॅटीने मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये हुलकावून दिले. अभि डीप मधून येतो. एक सिंगल घेतले. दुसरीसाठी दंगल होणार का, नाही थांबवलंय. हा अभिचा दरारा आहे. ज्या वेळेला अभि चेंडू खाली येतोय त्या वेळेला फलंदाज थांबतोय. कारण फलंदाजाला माहित आहे अभि चालाक आहे, हुशार आहे आणि तिकट फेकी आहे. लॉक करू शकतो फलंदाज जर्सी नंबर 18 संदीप सँडी. आणि इथे पहा भन्नाट वेग. रफ्तार में किया गिरफ्तार. अचूक टप्पा आणि अचूक टप्प्याचा भेदक मारा. रफ्तार का बादशाह सचिन. चांगला चेंडू यावेळेस हाताळला. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येते. एक बिंदी गेंद. फुल लेंथचा चेंडू आडव्या बॅटीने फटका खेळलाय आणि इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला टप्पा टप्पा करत निघून चाललाय. कार्पेटला लावले आग. चेंडू भागंभाग. येतोय चौकार येतोय यावेळेस. आता मॅचचं समीकरण बदलते. कुठेतरी रोखून ठेवलं होतं गोलंदाजाने सचिन यांनी, परंतु हात खोलायचा इथे मोका दिला संदीप यांना आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. फुल्लर लाईनचा चेंडू होता. आता मात्र 7 चेंडू 7 धावांची गरज. 7 कोणाची राहील, सचिनची राहील की संदीपची राहील. इथे मात्र वाह काय चेंडू आहे. भन्नाट वेग आणि वेगावरती नियंत्रण. ब्रॉकल होलचा चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे ऑन ड्राईव्हच्या दिशेला. ऑन ड्राईव्ह फटका सजवला आणि एक सिंगल घेतली. परंतु एक चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली सचिन आणि कमबॅक करणारी गोलंदाजी सचिन यांची पाहायला गेली. एक विकेट आणि अभि यांचा महत्वपूर्ण कॅच या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरला. आता हे 6 धावा आणि 6 चेंडू. हे कोड आता समोर आहे. हे कोड कोण सोडवेल आणि जो हे कोड सोडवेल तो या स्पर्धेमध्ये थांबेल. नक्कीच 6 धावा आहेत. पाहिलं तर 6 चेंडू आहेत. बनवायच्या म्हणलं तर एका चेंडू मध्ये 6 धावा बनतात आणि नाही म्हणलं तर 6 चेंडू मध्ये एक सुद्धा धाव बनत नाहीये. म्हणजे मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी बदल केला जातोय. जाळं विणतील, विचार विनिमय करतील, अचूक टप्पा गोलंदाज ठेवेल. तर फलंदाजाच्या मनोमंथनामध्ये काय चाललं असेल. फलंदाज
निष्ठेचा श्वास घेतला असेल, कारण तो सांगतोय मनामध्ये की माझ्याकडे 6 चेंडू आहेत आणि 6 धावा आहेत. बनवायचं म्हणलं तर स्पीडअप घ्या टीम मोरिया 11. इथे पहिला चेंडू व्हाईट बॉल येतोय आणि हा व्हाईट बॉल मात्र आधीच अंगावरती कर्ज त्यात उसणं शेजारी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 5 धावांची आवश्यकता. आता 6 चेंडू आहेत, 5 धावांची आवश्यकता. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पकडतोय, हातामध्ये करतोय कैद, फलंदाज होतोय बाद. बॅक टू द डग आउट. आपण पाहतोय सँडी आता मात्र आउट होईल. महत्वपूर्ण क्षणाला, महत्वपूर्ण वळणाला, महत्वपूर्ण मासा लागला घळाला. फलंदाज बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येईल. जो फलंदाज चांगल्या रीतीने सेट झाला होता, त्याच्या बॅट मधून शॉट सिलेक्शन दर्जेदार होत होतं, त्या फलंदाजाला पहिल्या चेंडू मध्ये कैद केले हातात. आता मात्र 5 चेंडू राहिलेत. 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. मॅच जर पाहिली तर दोन्ही साइडून ऑन आहे. काळजाची धगधग धगधग प्रत्येकाची सुरू आहे आणि हृदयाची धडधड आता वाढली आहे, कारण मॅच येऊन ठेपले. 5 चेंडू 5 धावा, 5 धावा 5 चेंडू. मॅच कधीही बनू शकते. फक्त मॅच मध्ये आपल्याला 100% देणं गरजेचं आहे. जो 100% देईल तो मॅच मध्ये विजेता होईल. जिंकण्याची जर्नी तुला पळायला लावतंय आणि पळता पळता हृदयाची दमचाक जरी झाली ना, तरी प्रत्येक जण हृदयाला सांगतोय, पावलांना सांगतोय, मी अजून थकलेलो नाहीये. हृदयाला सांगतोय मी अजून दमलेलो नाहीये, कारण मी मॅच अजून जिंकलेलो नाहीये. असा आत्मविश्वास प्रकाश गोलंदाजी मार्कवरून घेऊन येत असताना न्यू बॅटर साहिल. पहिला चेंडू साहिल साठी. भन्नाट वेग, अचूक टप्प्याचा तिखट तराट मारा आणि इथे मात्र इशारा काय होतोय, पंतांचा इशारा. कोण बाद असेल पंच? बरोबर आहे, नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद असेल. एक चांगलं डिसिजन पाहतोय आपण 2 दिवसाच्या सत्रामध्ये. दोन्ही पंच खान सर आणि जयस्वाल सर. चला स्पीडअप घ्यायचंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सचिन आणि जर धावबोर्ड जर पाहिलं तर धावसंख्या झाले 38. 4 चेंडू राहिले. 4 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. विनंती असेल टीम मोरिया, आपण आपला क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे आणि लगेचच मॅचला करायची आहे सुरुवात. आणि घड्याळ जर पाहिलं तर 3:50 मिनिटं झालेत. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. 5 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर चेंड हाव मध्ये इन द एअर, फिल्डर कमिंग अंडर नेट अँड झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस. मात्र हा काय कमबॅक. झेल सुटला, मात्र 1 धाव आली आणि 1 विकेट. दुसरी धाव घेत होते आणि दुसरी धाव घेण्याचा मोह फलंदाजाला आवडला नाहीये. तेवढ्यात सावरलं आणि फलंदाजाचा खेळ देखील आवरला. विकेटचं होतंय पतन. बॅक टू डग आउट. काय घडतंय, काय बिघडतंय, चित्र काय आहे आता पहा. 3 चेंडू 4 धावा. काळजाची धडधड 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 आता प्रत्येकाची वाढले, कारण मॅच मध्ये आणखीन रंग भरतोय. मात्र झेल सोडलेला फलंदाज विचार करत असेल, मी कॅच सोडला की मी मॅच सोडली. दरम्यान 1 धाव आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. टीम मुटकलवाडी या संघाकडून आपण पाहतोय सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. आता हे खरी कसोटी. मागे वळून पाहू नको, येईल तारावया, म्हणून वाट कधी कोणाची पाहू नको. ही मॅच तुला जिंकायची आहे, तू फक्त जिंकल्याशिवाय थांबू नको. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. झाला यशस्वी जो इथे तो कोणी शूर नाही. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला आहे. क्षेत्ररक्षक अभी आहे. आपण मगाशी पाहिलं पिक्चर अभी शुरू आहे. ट्रेलर था, अभी पिक्चर सुरू आहे. अभी आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण अभिच्या माध्यमातून राहतोय. सांघिक हॅट्रिक झालेली आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 3री विकेट आली. मॅच कुठे होती? 6 चेंडू 6 धावा. त्याच्यानंतर मॅच कुठे आले पहा. आता 2 चेंडू 4 धावा. बे 1 बे 2 4, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने आता हे 4 धावा बनावे लागतील.
स्पीडअप घ्यायचं पळायचं आहे धावायचं आहे मॅच बनले फक्त मॅच बनवणारा पाहिजे आणि आमच्याकडे आहे मोरया 11 सांगत असेल मॅच बनवणारा गोलंदाज प्रकाश आपल्याकडे असलेल्या प्रकाशदायी किरणांच्या माध्यमातून अचूक टप्प्याचा भेदक मारा करून फलंदाजांना कैद करतोय फलंदाजांना लॉक करतोय फलंदाजांना थांबवतोय हे त्याचं कौशल्य आहे सातत्यानं अचूक टप्पा टप्प्यावरती नियंत्रण कधी स्लोअर वन कधी चेंज ऑफ द पेस गतीतील परिवर्तन कधी अचूक टप्पा कधी भेदक मारा हा त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत होतो आणि तोच प्रकाश आपल्या संघासाठी पुढच्या पायरीमध्ये दाखल होण्यासाठी अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य सातत्यानं दर्शवतोय तोच प्रकाश आता कशा प्रकारे मारा करेल कारण न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय प्रकाश चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो प्रकाश विरुद्ध प्रकाश इकडून देखील प्रकाश तिकडून देखील प्रकाश पण उजेड कोण पाडणार आपल्या संघासाठी उजेड कोण पाडणार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथे आल्या चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करेल इथे मात्र चुकी होते आणि डोके दुखी होणार होती आता मात्र एक चेंडू 3 धावा एक चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मिडॉनच्या दिशेला राहिलंय एक चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम काय घडते काय बिघडते काळजाचा ठोकाचा प्रत्येकाचा चुकलाय ज्यांना कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे जे व्हेंटिलेटर वरती जाऊन आलेत त्यांनी 2 पावलं मागे सरका आणि मॅचचा मात्र आनंद घ्या सामना पाहू नका असं मी म्हणणार नाहीये मात्र 2 पावलं मागे सरकून सामन्याचा आनंद घ्या एक चेंडू 3 धावा एक चेंडू 3 धावा आता मात्र 6 धावा होत्या त्यातील 3च बनलेत आणि 3 राहिलेत नक्की आता पाहायला गेलं तर श्रीसर गोलंदाजाच्या पोटामध्ये गुदगुल्या होत असतील आणि फलंदाजाच्या काळजामध्ये धडधड वाढत असेल काय असेल चित्र मॅच ऑन आहे शेवटचा चेंडू 3 धावा काय असेल एक चेंडू 3 धावा आणि इथे खोदून काढलाय भेदून जाणार का यस गेलाय 1 बाउन्स झाला फरार करारवार अप्रतिम सीमा रेषा पार 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 आलाय चौकार हार्ड लक बॅड लक टीम मोरया 11 शिराळे वारून मित्रांनो आज आपण काय खेळलात संघर्षाची तुम्ही वाट प्रज्वलित करत होता मात्र यशाचा ज्वालामुखी तुमच्या मिठीपासून थोडासा तुम्हाला हुलकावणी देऊन निघून गेला परंतु तुम्ही काय खेळ खेळला अप्रतिम प्रेक्षकांची मन जिंकली खेळ आवडला असेल प्रकाश यांच्या गोलंदाजी आवडली असेल खेळ आवडला असेल मोरया 11 यांचा तर त्यांच्या जर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अप्रतिम गोलंदाजी राहिली 6 चेंडूमध्ये 6 धावा रोखणं कठीण असतं पण ते दाखवून दिलं या ठिकाणी कभी धूप कभी छाव ह्याचं ते चित्र आहे